आता आपण आलो आहोत मुंबई नाक्याच्या महामार्ग बसस्थानक परिसरामध्ये आणि या महामार्ग बसस्थानकामधली नेमकी परिस्थिती काय आहे ते आपण जाणून घेऊया। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण बसस्थानकांचा अर्थात नाशिकमधल्या बसस्थानकांचा रिॲलिटी चेक करतोय। पुण्याची जी घटना घडली त्या पार्श्वभूमीवर हा या महामार्गाचं बसस्थानक आहे नाशिक विभागाचं आणि या बसस्थानकातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बसेस जातात, ज्यामध्ये ठाणे असेल, नालासोपारा असेल, वसई असेल, मुंबई असेल, श्रीगोंदा असेल, अमरावती असेल, अशा वेगवेगळ्या भागांमध्ये बसेस जातात आणि या बसस्थानकामध्ये महिलांसाठी किती सुरक्षित आहे हे बसस्थानक हे आपण सुरुवातीला बघूयात। आपण आतमध्ये जाणार आहोत। काही कक्ष वेगवेगळे या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे ते देखील आपण बघणार आहोत। काही प्रवासी आपल्याला या परिसरामध्ये अर्थात या बसस्थानकाच्या आवारामध्ये झोपलेले दिसत आहे, तर काही कुटुंबासोबत अर्थात महिला देखील आहेत त्या अशा पद्धतीनं झोपलेल्या आहे। रात्रीचे 12 वाजलेले आहे। आपण 11:15च्या सुमारास या रिॲलिटी चेकला सुरुवात केली होती। आता 12 वाजता आपण बरोबर या बसस्थानकामध्ये आलेलो आहोत आणि या बसस्थानकामध्ये ची आत्ताची 12 वाजेची काय परिस्थिती आहे ती आपण बघतोय। काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा या सगळ्याच्या निमित्तानं प्रयत्न करणार आहोत। ताई, कुठून आलात तुम्ही आणि कुठे जाणार आहात? आम्ही नाशिकवरून आलो। आम्ही आता ध्याला जायचं, लातूरला जायचं। बरं, इथे पोलिसांचा राऊंड वगैरे झाला का? तुम्ही कधीपासून बसलात? एक अर्धा तास झाला। बरं, काही पोलिसांची गाडी वगैरे आली होती का? नाही दिसले आम्हाला तर। बरं, इथे काही असुविधा जाणवल्या तुम्हाला? काही दारू पिणाऱ्या व्यक्तींचा काही त्रास वगैरे? तर नाही, आम्ही आल्यापासून नाही। आपण बघतोय या महिला आहेत, खरं तर त्या देखील या नाशिकच्या बसस्थानकामध्ये आलेल्या। आपण हा बसस्थानकाचा परिसर बघणार आहोत। या ठिकाणी अशा पद्धतीनं सर्व वाहन चालकांच्या, अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची एक केबिन आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। आणखी काही प्रवासी या बाजूला आपल्याला बसस्थानकामध्ये पाहायला मिळत आहे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे, ती देखील आपण दृश्यांमध्ये बघतोय। या ठिकाणी काही प्रवासी आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे, महिला देखील आहे। आपण पुन्हा या महिलांशीच बोलूया। ताई, कुठे चाललात तुम्ही? आम्ही शिर्डीला चाललोय। कुठून आलो होता? आम्ही मुंबईवरून आलोय। बरं, रात्रीचे 12 वाजले, किती सुरक्षित वाटतं? इथे गर्दी असल्यामुळे भीती वाटत नाही किंवा पोलिसांचा काही राऊंड वगैरे झाला का इकडे? नाही, पोलिसांचा तर अजून तरी झाला नाही। आम्हाला एक 15-20 मिनिटं झाले येऊन, पण पोलिसांचा तरी झाला नाहीये राऊंड इथे। पण गाड्यांची थोडी सोय कमी आहे। बार म्हणजे 11 नंतर तर गाड्या नाहीच आहेत इथे असं। आणि त्यात प्रायव्हेटवाल्यांचा पण जास्त इथे वाव दिसतोय। म्हणजे एक विचारतायत की तुम्हाला जायचं आहे का प्रायव्हेट गाड्याने वगैरे, मग त्यांचे चार्जेस पण आहेत तसेच, पण तो इथे वावर कमी हवा असं वाटतंय मला। काही संदिग्ध लोक असे वावरताना दिसतात का? आहेत, बहुतेक आहेत। म्हणजे आता मुंबईमध्ये आम्ही राहतो त्यामुळे असं वाटतं, म्हणजे एका नजरेमध्ये माणसं ओळखता येतात, त्यामुळे असं वाटतं की आहेत। त्यामुळे आपल्या सामानाकडे किंवा आपण जे काही ठेवलंय सामान त्याच्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे इथे। भीती असतेच? हो असतेच। हो असतेच। आपण बघतोय काही महिलांनी अतिशय स्पष्टपणे त्या बोलल्यात, असंदिग्ध परिस्थिती असते। ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे। तुमचं काय नाव? कुठे चालले? चाललो साहेब, 5 वाजता गाडी लागायची। किती वाजता लागायची? 5 वाजता मध्ये। तुम्ही दारू पिले का? हा, दारू पिले? हा। मग दारू पिऊन प्रवास करणार आहे? हा, पैसे राहते ना आपल्याला, बाय माणसं दुखत आहे, म्हातारी ॲडमिट आहे, त्याच्यामुळे ते म्हणले 5 वाजता गाडी लागते। आपण बघतोय काही इतर प्रवासी पण आपण बघितले, आणखी काही प्रवासी आहे। ताई, तुम्ही बसने प्रवास करताय, कुठून कुठे चाललात? I came from Prayagraj and now I want to go to Gujarat. ओके, यहाँ पे कुछ ऐसा डर लगने वाला माहौल दिखता है? आजू बाजू में ये लोग देख कर ऐसा कुछ नहीं? Not really. I mean, people are nice. I mean, I know you have to take care a little, but it's fine. It's not like really unsafe or anything. It's fine. आपण बघतोय ते सांगताय की काळजी ते स्वतः घेत आहे, त्यामुळं त्यांच्या मनात तशी ती भीती नाही आहे। परंतु आपण आता या सगळ्या बसस्थानकातली परिस्थिती बघितली। इकडे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील बघतोय, काही प्रवासी या ठिकाणी झोपलेले आहे। आता या बसस्थानकातल्या नेमक्या कशा आहे त्या देखील आपण बघणार आहोत। हा संपूर्ण परिसर बसस्थानकाचा आहे। ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये घटना घडली स्वारगेटला, तर त्या घटनेमध्ये देखील अशाच उभ्या असलेल्या ज्या बस असतात त्या टार्गेटवर होत्या। आता ही नाशिक संगमनेरला जाणारी बस आहे।
खरं तर हा सगळा अंधार आहे. आता मी चाललो आहे, आपले व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल हे मला शूट करत आहे, त्यामुळे आणि वरती आपला कॅमेराचा लाईट लागला आहे, त्यामुळे इथे किती अंधार आहे हे तुमच्या लक्षात येणार नाही. परंतु हेमंतला मी विनंती करेल की तू कॅमेराचा लाईट बंद कर, म्हणजे आपल्याला इथे किती अंधार आहे ज्या ठिकाणी आता आपण आलो आहोत. आता तुम्हाला कळेल किती काळोख आहे आणि अशा पद्धतीनं एकदम काळोख असलेला हा बसचा भाग आहे. आणि खरं तर बसला काही दरवाजे असतात ते देखील आपण ओपन करून बघणार आहोत. ते ओपन आहेत का आपण बघतोय. अतिशय सहज या बसचा दरवाजा जो आहे तो ओपन झालेला आहे. मी आतमध्ये देखील या बसच्या जाणार आहे आणि आतमध्ये देखील आपण जर बघितलं तर या बसमध्ये एकही प्रवासी नाही, पूर्ण काळोख आहे. परंतु बसचा दरवाजा सहज कोणीही खोलू शकेल अशा पद्धतीनं खुला ठेवलेला आहे. त्याला कुठलीही लॉक सिस्टीम नाही. जे पुण्यात घडलं त्यात देखील आपल्याला हे साम्य पाहायला मिळालं होतं की बसचा दरवाजा इझिली कोणीही व्यक्ती आतमध्ये येऊ शकतो आणि बसमध्ये जाऊ शकतो. अशा पद्धतीनं हा दरवाजा याला कुठलाही लॉक नसल्यामुळे ही जी परिस्थिती आहे ही आपल्याला पाहायला मिळाली. आणखी काही बस आपल्या मागच्या बाजूला आहे, त्या देखील बघणार आहोत. जसं आपण मागे जातोय तसं काळोख आपल्याला पाहायला मिळतोय. सुविधांची अभाव जो आहे तो पाहायला मिळतोय. अंधाराचं इकडे साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते. आपण ही दृश्य जर बघितली तर आता कॅमेऱ्याच्या लाईटमुळे याचे हे सगळं आपल्याला पाहायला मिळते. माझ्या मागच्या बाजूला ह्या बस आपल्याला दिसतात, ह्या देखील शिवशाहीच बस आहे आणि या बसचं देखील हीच परिस्थिती आहे. काही बसचे तर दरवाजे ओपन ठेवण्यात आलेले आहे आणि कोणीही आतमध्ये जाऊ शकतं, कोणीही बसमध्ये बसू शकतं. आणि ह्या भागामध्ये जर आपण बघितलं तर कुठलाही सुरक्षा रक्षक असेल किंवा कुठला कर्मचारी असेल तो मात्र आम्हाला कोणीही अडवलेलं नाही आहे. आम्ही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, आतमध्ये फिरतोय आणि अशा पद्धतीनं या सगळ्या बसेस ज्या आहे त्या लावण्यात आलेल्या आहे आणि कोणीही या बाजूला आतमध्ये सहज बसमध्ये घुसू शकतो. अशा पद्धतीची परिस्थिती या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते. खरं तर बस स्थानकाला एकच एंट्रन्स असतो. हा पूर्वीचा जो एक आउटगेट होता तो देखील बंद आहे. मात्र या आउटगेटनं कोणीही व्यक्ती आतमध्ये येऊ शकतो आणि तो या बसमध्ये घुसू शकतो. हेमंत बागुल आपल्याला तो आउटगेट दाखवतील. तो आउटगेट जो आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय तो फक्त बंद करण्यात आलेला आहे. तिथे कुठलाही सुरक्षा रक्षक आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत नाही. त्या बाजूला गर्द झाडी आहे आणखी काही, ती देखील आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. आणि त्या बाजूला जर आपण गेलो त्या मुंबई नाक्याच्या दिशेने तर तिथे एकच गेट आहे. तो गेट देखील बाहेर पडणाऱ्या लोकांसाठीचा आहे. मात्र त्या ठिकाणून अचानकपणे कोणी आलं आणि बसमध्ये घुसलं आणि जो काही प्रकार पुण्यात झाला तसाच काही प्रकार जर उद्या झाला तर त्याला आश्चर्य वाटण्याची गरज नाही. कारण इथे देखील तोच एक भोंगळ कारभार आपल्याला पाहायला मिळतोय. कारण हा आउटगेट आत्ता बंद केलेला असला दरवाजा लावून अनेक प्रकारचे गेट लावून, मात्र तिथून 1-2 व्यक्ती 4 व्यक्ती सहजरित्या आतमध्ये येऊ शकता आणि ह्या बसमध्ये घुसू शकता. अशी सगळी चित्र जे आहे ते पाहायला मिळतं. एंट्रन्स केला त्या ठिकाणी 1-2 सुरक्षा रक्षक पाहायला मिळाले. मात्र जिथे हा आउटगेट आहे जुना बंद केलेला त्या ठिकाणी मात्र कुणालाही आतमध्ये येण्याची परवानगी आहे. तो सहज बसमध्ये जाऊ शकतो. इथे कुठलाही सुरक्षा रक्षक नाही आउटगेटला आणि त्यामुळे हा एक या ठिकाणचा सुरक्षेतला अभाव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला. महिलांनी देखील सांगितलं की या ठिकाणी काही अनोळखी लोक आहे ते फिरत असतात आणि त्यांच्याकडनं असं भीतीदायक चित्र जे आहे ते त्यांना पाहायला मिळालं. अशा प्रकारचा हा सगळा परिसर मुंबई नाक्याचा आहे, अर्थात महामार्ग बसस्थानकाचा आहे. यानंतर आपण नाशिकच्या आणखी काही बसस्थानकांवर जाणार आहोत, ज्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सेंट्रल बस स्टँड, ज्याला CBS म्हटलं जातं, ठक्कर बाजार बसस्थानक म्हटलं जातं. त्या बसस्थानकामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे ती देखील आपण बघणार आहोत. आपण मुंबई नाक्याच्या बसस्थानकामध्ये होतो आणि बसस्थानक परिसर आपण माझ्या मागच्या बाजूला पुन्हा बघू शकतो. महामार्ग बसस्थानक आहे. 2 नाशिकच्या मुंबई नाका अर्थात महामार्ग बसस्थानकामध्ये आत्ता आपण आहोत. काही वेळापूर्वी याच महामार्ग बसस्थानकाच्या आतला परिसर आपण बघितला. माझ्या मागच्या बाजूला ज्या बसेस मुंबई नाका महामार्ग बसस्थानकात आपण काही बसेस बघितल्या, त्या ठिकाणचा परिसर बघितला, काही महिलांशी आपण संवाद देखील साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या बसस्थानकाच्या परिसरामध्ये मद्यपींचा वावर आहे हे आपण काही वेळापूर्वी पण बघितलं आणि आता देखील मी तुम्हाला काही दृश्य या बसस्थानकाच्या आवारात दाखवणार आहे. अगदी समोर हे महामार्ग बसस्थानकातलं ऑफिस आहे जिथं बस बुकिंगसाठी तिकीट काउंटर आहे. अगदी समोरच्या बाजूला सुरक्षा रक्षकाची केबिन
ही देखील आहे, आपण ती देखील बघतोय. आता त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही आहे, मात्र ते इकडे तिकडे फिरत आहे, अशा प्रकारचं चित्र आहे. मात्र याच सुरक्षा रक्षकाच्या केबिन समोर आणि ज्या ठिकाणी तिकीट काउंटर आहे अगदी त्याच्या समोरच्या बाजूला काय दृश्य आहे हे आपण बघूया. अगदी समोर आहे, फार काही अंतर नाही आहे. आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं या दारूच्या बॉटल ज्या आहे त्या आपल्याला पाहायला मिळत आहे. ही एक बिअरची बॉटल आपल्याला या ठिकाणी पडलेली पाहायला मिळते. अशा पद्धतीनं मद्यपींचा वावर या बसस्थानक परिसरामध्ये आहे हे सांगण्यासाठी हे पुरेसं आहे. आणखी काही बसस्थानकाचा थोडा परिसर आपण फिरलो तर आपल्याला इकडे देखील काही दारूच्या बॉटल्स ज्या आहे त्या पाहायला मिळतात. आपण पुन्हा या बसस्थानकाच्या आजूबाजूची ही सगळी दृश्य बघतोय, ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं या बिअरच्या टीन ज्या आहे त्या पाहायला मिळतात. इकडे देखील काही दारूच्या बॉटल्स ज्या आहे त्या देखील या कचऱ्याच्या भागामध्ये पडलेल्या आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. अगदी बसस्थानकाच्या समोरचा हा सगळा परिसर आहे आणि त्यामुळे या बसस्थानकाच्या परिसरामध्ये सुरक्षा रक्षक असले तरी त्यांच्या नाकाच्या समोर अशा पद्धतीनं मद्यपी जे आहे त्या या बसस्थानकामध्ये त्यांचा वावर आहे हे यावरून स्पष्ट होतोय. आपण ही दृश्य बघतोय, काही तरुणी ज्या आहे त्या देखील आता बसमध्ये बसण्यासाठी या बसस्थानकाच्या आवारामध्ये येत आहे. त्यांचे पालक आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. ते नाशिकहून कुठल्या एक वेगळ्या शहरासाठी जाण्यासाठी येत आहे. त्यांचे पालक त्यांना रिक्षातून घेऊन येत आहे आणि अशाच ह्या ज्या तरुणी आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे ह्या सगळ्या बाहेरगावी जाण्यासाठी आलेल्या आहे. आणि याच सगळ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या सगळ्यामुळे निर्माण होतो. आता आपण बघितलं की बसस्थानकाच्या परिसरामध्ये कशा पद्धतीनं मद्यपींचा वावर आहे आणि कशा पद्धतीने दारूच्या बाटल्या पडलेल्या आहे. फार काही अंतरावर किंवा एखाद्या झाडाखाली इथून लांब अशा पद्धतीने नाही, अगदी समोर आहे. आणि ही सगळी परिस्थिती या महामार्ग बसस्थानकावर आपण पाहिली. आता आपण नाशिकच्या CBS असा ठक्कर बाजार बसस्थानकावर जाणार आहोत आणि त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे ती जाणून घेणार आहोत. दादा काय नाव तुमचं? माझं वायस कल्याणी साहेब. वायस कल्याणी. किती वर्षापासून ड्युटी करता इथे? मी 2011 पासून करतो. नाईट ड्युटी असते? नाही नाही, शिफ्ट वाईज असते. कशी असते शिफ्ट? 8-4 असते, 4-12 असते, 12-8 असते. किती जण असतात तुम्ही? आम्ही 2 जण असतो. दररोज असतात इथे? इथे दारू कोण पितं तुमच्या इथे? त्या बाटल्या पडलेल्या दिसल्या त्या नेमकं कोणाच्या आहे असं? आता कसं परिसर आहे सर, प्रवासी येतात जातात. समोर आहे ना? पुढे इथे समोर अंधारात सर काही कोणी कधी येतं कोण. तुम्हाला दाखवतो. या तुम्ही पण या. सुरक्षा रक्षक काय नाव तुमचं? मी प्रकाश बुकाने. या बुकाने साहेब इकडे या. आता तुम्ही इथे सुरक्षा रक्षक म्हणून आहात. आता अगदी समोर आहे तुमची केबिन आपण बघितली बरोबर. तुमच्या केबिनच्या अगदी समोरच्या बाजूला हे शेड आहे, फार काही अंधार नाही. समोर तुमच्या हे देखील आहे बरोबर, तिकीट काउंटर आहे. आणि त्याच्या अगदी समोरच्या बाजूला या 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 इकडे या 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 तुम्हाला दाखवतो. तुम्ही ज्या बघितल्या नाही ना, या या बुकाने साहेब तुम्ही या. अहो या या दोघंही या ना, तुम्ही सुरक्षा रक्षक आहे ना दोघंही. या या अहो या ना या ना. गाडी आली होती ना प्रवासी सोडायला तेव्हा ते हां हां हे बघा, आपण जी दारूची बॉटल काही वेळापूर्वी बघितली ती सुरक्षा रक्षकांना प्रवासी सोडायला तिकडे पण बॉटल पडल्यात मध्ये. प्रवासी सोडायला नाही नाही तिकडे मागे दारूच्या बॉटल पडल्यात खूप साऱ्या. आता प्रवासी गाड्या लावता हां हां प्रवासी गाड्या सोडून गेल्या, काय फेकून जातात काय फेकून नेतात. आम्ही आता तिकडे राऊंड मारून आलो, पाठीमागं परिसरात राऊंड मारून आलो. आता चारी बाजूला आता काही कुणी काय फेकलं काही नाही फेकलं, आता काय सांगता येणार. दारू बघा ना किती बॉटल आहे, ते फेकणं आणि पिणं यात फरक आहे ना. तिथे तो बरोबर दारू पिण्याबरोबर जे काही खायला प्यायला लागतं ते पण आहे तिथे. काय आता सर आता पाहतोय 4 व्हीलर आली, ती 4 व्हीलर आली तर प्रवास अडवत नाही का कोण आहे काय? त्यांच्या गाड्या चेक नाही करत का? नाही नाही, गाडी आता प्रवासी आता सोडायला आले, हे पाहतो पॅसेंजर आले उतरले आणि गेले, गाडी लावून गेले. गाडीमध्ये काय करतं, दारू पिताय काय करत हे बघत नाही का तुम्ही? नाही नाही नाही, गाडी जर का प्रवासी सोडायला आले आणि त्यांनी काय घाण फेकली काही नाही फेकली ते तर थोडी आम्ही पाहू शकतो. तुम्ही चेक नाही करत? आता प्रवासीला काय चेक करावं सांगा ना. आपण बघतोय हे सुरक्षा रक्षक आहे. त्यांनी जर सांगितलं की काही प्रवासी होऊन अशा पद्धतीने बॉटल फेकतात, मात्र आपण बघितलं की या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बॉटल ज्या आहे त्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आपण बघतोय या तरुणी ज्या आहेत त्या बसने प्रवास करण्यासाठी आलेले आहे. वेगवेगळ्या शहरात ते खरं तर जाणारे आहे. आणि हाच मुद्दा या सगळ्यांना प्रकर्षानं समोर येतो, तो म्हणजे या सगळ्या महिलांच्या सुरक्षेचा. ज्यावेळेला मद्यपींचा वावर असतो त्यावेळेला निश्चितपणे या सगळ्या महिलांची सुरक्षा जी आहे
तिचा प्रश्न निर्माण होतो ती ऐरणीवर येते. याचं कारण आहे मद्यपींचा सर्रासपणे या सगळ्या भागामध्ये असलेला वावर. नाशिकच्या मुंबई नाका आणि अर्थात महामार्ग बस स्थानकामध्ये आपण बघितलं त्या ठिकाणची परिस्थिती नेमकी काय होती. आता आपण ठक्कर बाजार परिसरामध्ये आहोत आणि हा सगळा ठक्कर बाजार परिसरातला एरिया आहे आणि या ठक्कर बाजार परिसरामध्ये देखील अनेक प्रवासी आपल्याला जे आहे ते पाहायला मिळत आहे. विशेषतः महिलांची सुरक्षा जी आहे ती या सगळ्या बसस्थानकावर कशी आहे आपण बघणार आहोत. आपल्या मागच्या बाजूला काही महिला प्रवासी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. ताई, कुठे चाललात तुम्ही? आम्ही दत्तनगर. कुठून आलात? जळगाववरून. जळगाववरून आले. कुठल्या बसने आले? आता मला नाही माहित बाबा. बरं, काय इकडं सुरक्षित वाटतंय तुम्हाला हा बस स्थानकावर? काही भीती वगैरे नाही, एकटेच होता की कोणी होतं सोबत? आम्ही तिघ आहे, हां, मुलगी बी आणि ते बी. बरं. आपण बघतोय ह्या आपल्या कुटुंबासोबत अर्थात त्यांचे मिस्टर त्यांच्याबरोबर आहे, त्यांची मुलगी देखील आहे आणि अशा पद्धतीनं हा सगळा ठक्कर बाजार बसस्थानकाचा परिसर आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय. आपण बघतोय आजूबाजूला काही तरुण बसलेले आहे. ते नेमके कशासाठी बसले हे माहीत नाही. आणखी काही प्रवासी आहे ते आपण दृश्यांमध्ये बघतोय. या सगळ्यामध्ये महिलांच्या सुरक्षेचाच प्रश्न जो आहे तो या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित होतोय. आता आपण ठक्कर बाजारातला जो काही आतला परिसर आहे तो नेमका कसा आहे, या ठिकाणी सुरक्षेच्या काही उपाययोजना आहेत का ते बघणार आहोत. आपण बघतोय माझ्या मागच्या बाजूला हे मूळ बसस्थानक आहे. शहरातलं सगळ्यात मध्यवर्ती बसस्थानक म्हणून या बसस्थानकाला ओळखलं जातं आणि या बसस्थानकातल्या आतमध्ये आपण जाणार आहोत. इथे कशा कशा पद्धतीच्या सुविधा या सगळ्या प्रवाशांना दिल्या जातात. अनेक प्रवासी जे आहे ते या ठिकाणी झोपलेले आहे, ज्यामध्ये महिला देखील आहे आणि पुरुष देखील आहे. आपण तिकडे बघतोय अशा मद्यपींची हाणामारी जी आहे ती रात्रीच्या सुमारास आपल्याला पाहायला मिळते. या बसस्थानकात आल्यानंतर हे एक चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. आपण बघतोय इतक्या मोठ्या संख्येनं हे लोक जे आहे ते या ठिकाणी झोपलेले आहे आणि अशा पद्धतीनं काही मद्यपी जे आहे ते या ठिकाणी राडा घालताय, हाणामाऱ्या करताय. आपण त्या ठिकाणचे स्वच्छालय कसे आहे ते बघतोय. तो एक ही दृश्य बघतोय या परिसरातली आणि हा ठक्कर बाजारचा परिसर आहे. आपण बघतोय हे सगळे. काय नाव तुझं? जेवण जातो हं? काल काय काय काम करतो तू इथे? कोंडा चिवड्यामध्ये काम काय करत इकडे? हां काय भांडण करत होता? त्याने धक्का दिला, मला लागलं, इथं लागेल, त्याने धक्का दिला मला. कुठे ठेवली ती बॉटल? कशात का बरं माझ्याकडनं काही प्रॉब्लेम झाला तर जमा करा, किती वर्ष टाकून द्या मला, काही विषय नाही. आपण बघतोय तुमचं काम आहे, तुम्ही पैसे कमवताय. बरोबर. आपण बघतोय हा ठक्कर बाजारचा परिसर आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं ज्या महिला बहिणींवर हे करत राहता काय काय करतात इथं ना, इथं लोक नजर टाकता. मी राहतो तेव्हा कोणच्या बाईने बोललं पाहिजे, दहा बाहेर उभा करतो, कोणची पोरगी नजर टाकती का बघून ये. आणि तुम्हाला सांगतो इथे व्हिडिओ काढून आपण जमा करतील, मारतील. बरं. आपण बघतोय आता इथे काही सुरक्षा रक्षक आहे का ते बघणार आहोत आपण. अशा पद्धतीची सगळी परिस्थिती जी आहे ती नाशिकच्या ठक्कर बाजार परिसरामध्ये आहे आणि काही वेळापूर्वी आपण बघितलं की हा सगळा परिसर किती असुरक्षित आहे. आणखी या बाजूला जाणार आहोत आपण. इथे काही कर्मचारी आहे, आपण त्यांना विचारूया. सर नमस्कार, काय नाव तुमचं? निकम. निकम सर, आता ही जी लोक आहेत आजूबाजूला राहण्या घालणार ही कोण आहे आणि तुम्ही त्यांना हडकत का नाही? नाही ना, आम्ही हुसकतो ना, आत्ता आला असेल तो. कोण आहे तो? नाही सांगता ना आम्हाला. मग तुम्ही पोलिसांना कॉल नाही करत की? नाही करतो ना पोलिसांना. मग आता काय केलं? आत्ता आमच्या कामगिरीमध्ये होतो, बोलवतो आम्ही पोलिसांना, त्यांना टाकतो जमा करून. हे रोजचं आहे का तुम्हाला? नाही आम्ही या ड्युटीला आजच आलेलो आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी काय काय उपाययोजना आपण या ठिकाणी करत असतो? थांबा 2 मिनिट, आमच्या इंचार्जला बोलतो आम्ही. इंचार्ज कुठे गेलो? नाही. या महिला प्रवासी येतात, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या अशा लोकांमुळे निर्माण होतो. मग तुम्ही इथले कर्मचारी म्हणून तुमची काही जबाबदारी नाही का? आहे ना, मग जबाबदारी आहे ना. आम्ही पोलिसांना बोलवतो ना, जर काही वेळ जर पडली तर प्रसंगी.
तसं काही होतच नाही शक्यतो. आमचं सिक्युरिटी असतात ते गस्त घालतात. आता ते सिक्युरिटी खाली गेलेले, खाली चक्कर मारा गेले. सिक्युरिटी किती परिसरचा एकरचा परिसर आहे हा भरपूर मोठा आहे ना एवढा. आणि किती सिक्युरिटी इथे? सिक्युरिटी किती एकच आहे ना सिक्युरिटी? किती एकच आहे ना? हा एकच सिक्युरिटी आहे. आपण बघतोय हा सगळा ठक्कर बाजार बस स्थानकाचा जर परिसर बघितला तर 2 एकरहून अधिकचा परिसर आहे. आणि काय नाव दादा तुझं? यशवी खरात. हे दारू पिलेले लोक इथे असतात, त्यांना तुम्ही थांबवत नाही? नाही सर थांबवतो. नाही त्यांना हे करत राहतो साहेब, हाकलत राहतो त्यांना. जे बाथरूम आहे हे काय नेमकं कुणाचं आहे, काय नाही? परत डबल येऊन जाते नाही का ते असं. ठीक आहे. आपण बघतोय ही सगळी परिस्थिती या ठक्कर बाजार परिसरातली आहे. आणि एकूणच आपण या सगळ्या परिसरामध्ये जर बघितलं तर 1-2 एकरचा हा परिसर आहे आणि केवळ एकच सुरक्षा रक्षक या 1-2 एकरच्या परिसराला आहे. त्यामुळे या परिसरामध्ये सुरक्षा रक्षक जे आहे ते वाढवण्याची गरज आहे. आणि असा जो वावर आपल्या मध्यपिंचा पाहायला मिळाला. माताजी, आप कहाँ से आ रहे हो? बना भीमा शंकर दर्शन करके आ रहे हैं. भीमा शंकर, क्या लग रहा है आपको यहाँ पे सुरक्षा का इंतजाम? अभी तो हम लोग आए हैं, अभी तत्काल कुछ ही देर पहले आए हैं. आपण बघतोय नाशिकच्या ठक्कर बाजार परिसरातली ही सगळी दृश्य आहे. आपण काही महिला आहेत त्यांना विचारूया. ताई, कुठे चाललात तुम्ही? गावाला चाललं. गावाला चालला. हां. काय वाटतं इथली सुरक्षा बघितल्यानंतर? काही नाही, आता असं चालू राहणार आहे काय. इथले जे लोक आहे आजूबाजूचे दारू पिलेले हे बघितलं काय भीती नाही वाटत? बाथरूम वगैरे मध्ये भीती वाटते? आपण बघतोय खरं तर या महिला बोलायला घाबरतात. काय इथं सुरक्षेची व्यवस्था? सुरक्षा इथं काहीच नाही साहेब, काहीच वाटतं नाही. ते लोक इथं गावात आहे इथं थोडाफार सुरक्षा वगैरे चालू इथे जरा. आपण बघतोय माझ्या मागच्या बाजूला हे प्रसाधन गृह आहे आणि याच प्रसाधन गृहाच्या आजूबाजूला या मद्यपींचा सर्रासपणे वावर जो आहे तो पाहायला मिळाला. काही वेळापूर्वी एक मद्यपी जो आपल्याला दिसला तो देखील याच शौचालयातून बाहेर आला आणि त्याच्याच बाजूला महिलांचं शौचालय आहे. आणि ज्यावेळेला ह्या घटना घडतात, अर्थात बलात्कारासारख्या ज्यावेळेला गंभीर घटना घडतात त्यावेळेला ही लोक या परिसरात वावर करत असतात. आपण इथल्या डेपोवर असलेले कर्मचारी जे एस टी महामंडळाचे त्यांनाही विचारलं, मात्र त्यांच्याकडेही उत्तर नव्हतं. सुरक्षा रक्षक एकच आहे. त्यांनी देखील सांगितलं आम्ही पोलिसांना बोलवतो, याच्या पलीकडे ते काही करू शकत नाही. त्यामुळे ह्या परिसरामध्ये अशा ठक्कर बाजारसारख्या मोठ्या बसस्थानकाच्या परिसरामध्ये असणारा मद्यपींचा वावर या ठिकाणी येणाऱ्या महिलांसाठी किती धोकादायक आहे, किती असुरक्षितता निर्माण करणारा आहे हे काही वेळापूर्वी आपण जे काही चित्रामध्ये बघितलं आत्ताच्या त्यावरून स्पष्ट होतो. एक भीतीचं अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळालं. मद्यपींचा सर्रासपणे वावर जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळाला. आपण ठक्कर बाजार परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी काही वेळापूर्वी आपण बघितलं की मद्यपी कशा पद्धतीने राडा घालत होते. आता माझ्या मागच्या बाजूला आपण बघतोय काही पोलीस अधिकारी अर्थात पोलिसांची जी व्हॅन आहे ती या परिसरामध्ये राऊंड मारण्यासाठी आलेली आहे. आपण त्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. सर नमस्कार, आपण राऊंडसाठी आलात का? हो. किती राऊंड असतात सर तुमच्याकडे? आता कंटिन्यू चालू असतात ना गाडी. या बस स्टँडवरती मोठ्या प्रमाणात काही मद्यपी जे आहे ते पाहायला मिळतं. त्यांच्यावर काही कारवाई करत नाही का आपण? चालू असते ना कारवाई कंटिन्यू. आता आम्ही काही वेळापूर्वी इथे आलो, 2-3 मद्यपींनी. एक मिनिट मी बाहेर येतो. आपण त्यांच्याशी बोलूया. आता एक सोडून पोलिसांच्या 2-2 वाहनं जी आहे ती या परिसरामध्ये आलेली आहे. सारे मोठ्या प्रमाणामध्ये या ठक्कर बाजार परिसरामध्ये मद्यपींचा वावर आहे. विशेषतः महिलांचं जे स्वच्छतागृह आहे समोर, त्या स्वच्छतागृहाच्या बाजूलाच दारूच्या बाटल्या पडल्या आणि तिथे काही मद्यपी जे आहे ते आम्हाला दिसले. आणि काही केलं तर आमचं काही होत नाही, पोलिसांना जमा करा असं ते म्हणतात. नाही तसं नाही काय. दाखवतो तुम्हाला. चला आपण बंद करा ते, डोळ्यात त्रास होतोय. अंधार होईल, अंधार होईल. अरे बंद करणं आहे ना, उजेड. आपण आता या पोलीस अधिकाऱ्यांना या परिसरामध्ये काय चाललंय हे आपण त्यांच्यासोबत त्यांना
हे सगळं दाखवणार आहोत. सर आजूबाजूला मोठ्या प्रमाणात दारूच्या बॉटल ज्या आहे त्या पडल्या. हां हां येणारे जाणारे लोक हो 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 बरोबर आहे बरोबर आहे. हे जे स्वच्छतालय आहे या ठिकाणी दारूच्या बॉटल आहे, काही मद्यपी आहेत आतमध्ये. हे यांची आपल्याकडं चौकशी होती का, हे कोण आहेत काय आहेत? ही जेव्हा तक्रार त्यावेळी केलीच जाते ना. हां त्याच्या आधी आपण सुमोटो नाही करत. आता जो कोणी काही करत असेल तर होणारच ना. हां हां हे सगळे दारू पिलेले तिथे त्याच्यात दारूच्या बॉटल आहेत त्या बॅगमध्ये त्यांच्या. ह्याच्या बॅग याच्यात दारूच्या बॉटल आहे, हा त्यांचा चकना आहे. आपण ही सगळी दृश्य बघतोय. पोलीस अधिकारी राऊंड मारण्यासाठी आलेले आहे ते देखील आपण दृश्यांमध्ये बघतोय. पोलीस आले जरी असले तरी कारवाईबाबत प्रश्नचित्त आहे. हे जसं पुरुषांचं स्वच्छतागृह आहे त्याच्या अगदी बाजूला हे महिलांचं स्वच्छतागृह आहे. आणि ज्या वेळेला बलात्कारासारख्या घटना घडतात त्यावेळेला सॉफ्ट टार्गेटची ठिकाणं जी आहे ती अशीच असतात. महिलांची स्वच्छतागृह, अंधाराचा परिसर आणि अशाच ठिकाणी या सगळ्या ज्या वेळेला घटना घडतात त्यावेळेला प्रश्न निर्माण होतो या सगळ्यांच्या सुरक्षेचा. मात्र ज्या वेळेला ही घटना घडती, ती घटना घडून जाते त्यावेळेला सगळ्याच व्यवस्थेला जाग येते. मग पोलीस असेल, कुठलेही राजकारणी असतील, इतर कोणी असो, त्यांना जाग येते ती ही सगळी घटना घडल्यानंतर ती. मात्र तत्पूर्वी या महिलांच्या सुरक्षेबाबत सुमोटो कुठलीच कारवाई होत नाही. आपण बघितलं, पोलिसांची उत्तरं बघितली, ते सांगताय की आमच्याकडे जेव्हा तक्रार येते तेव्हा आम्ही कारवाई करतो. मात्र सर्रासपणे या ठक्कर बाजार परिसरात मद्यपींचा वावर आहे. महिलांमध्ये भीती आहे, दहशत आहे या सगळ्या मद्यपींची. आणि याच लोकांकडनं भविष्याच्या काळामध्ये या महिलांच्या जीवाला, त्यांच्या इब्रतेला धोका निर्माण होऊ शकतो अशी सगळी परिस्थिती या परिसरामध्ये आहे. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करण्यासाठीचा प्लॅन किंवा यशा उपाययोजना ज्या आहेत त्या कोणी करायच्या, त्या एस टी महामंडळाने करायच्या की त्या पोलिसांनी करायच्या, असे प्रश्न जे आहेत त्या सगळ्यांनी उपस्थित होतात. मात्र घटना घडून गेल्यानंतर आपण त्यावर ओरडतो. मात्र घटना घडण्यापूर्वी हे जे तुम्हाला न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही दाखवलंय याच्यावर जर वेळीच आवर घातला तर भविष्यामध्ये जी आज स्वारगेटला घटना घडली ती घटना रोखता येऊ शकते. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.